नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रक्षाबंधन स्पेशल घरच्या घरी झटपट पनीर बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। हे पनीर मी अमूलचं घेतलेलं आहे। त्यानंतर ह्या छोट्या खिसणीने आपण हे पनीर खिसून घेणार आहोत। या बर्फीमध्ये आपण खव्याचा उपयोग करणार नाहीत, पण तरीही आपली बर्फी खायला खूप टेस्टी होणार आहे। सर्व पनीर आपलं खिसून झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक जाड तळाची कढई घ्यायची आहे। इथे मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये हे सर्व खिसलेलं पनीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे। यामध्ये मी साईचाही उपयोग करणार आहे, त्यामुळे आपल्या बर्फीला छान टेक्स्चर येतं। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप भरून मिल्क पावडरचा वापर करायचा आहे। मिल्क पावडरमुळे आपल्या बर्फीला छान खव्यासारखी टेस्ट लागते। ही बर्फी सेम आपली कलाकंदसारखीच तयार होते। त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मला सारण थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी 2 चमचे दूध अजून टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। हे सर्व आपल्याला कढई गॅसवर ठेवायच्या आधीच करून घ्यायचं आहे। त्यानंतर कढई गॅसवर ठेवून घ्यायची आहे आणि ह्याला सतत हलवत आपण 2 ते 3 मिनिटं शिजून देणार आहोत। हे जरी आत्ता आपल्याला थोडंसं पातळसर वाटत असेल, तर हे जसं जसं शिजत जाईल तसं हळूहळू दाणेदार आणि घट्टसर होत जाईल। आपण याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजून घेणार आहोत आणि याला सतत हलवत राहायचं आहे। सारण आपलं थोडंसं घट्टसर झालेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाव कप साखर टाकून घेणार आहोत। या सर्व मिश्रणाला पाव कप साखर बास होते। साखर टाकल्याच्या नंतर हे सारण आपलं पुन्हा एकदा थोडंसं पातळसर दिसतंय, पण हे थोडं अजून आपण 2 ते 3 मिनिटं आणखीन शिजून देणार आहोत। अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली ही बर्फी तयार होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। सणासुदीला आपण घरच्या घरी ही अशी बर्फी बनवू शकतो आणि हिला जास्त वेळही लागत नाही। सारण आपलं घट्टसर झालेलं आहे आणि कढईपासूनही वेगळं होत आहे। त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। इथे मी एका ताटाला आधीच तूप लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हे सारण टाकून घेणार आहोत आणि याला मी चौकोनी शेप देत आहे। तुमच्याकडे जर एखादा चौकोनी ट्रे वगैरे असेल, तर त्यामध्येही तुम्ही ही बर्फी सेट करायला ठेवू शकतात। या पद्धतीने मी याला शेप देऊन घेतलेला आहे। त्याच्यावरती बदाम आणि पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत, ते टाकून घेत आहे। हे ऑप्शनल आहे, आपण गार्निशिंगसाठी हे करत आहोत। तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। त्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटं हे असं सेट होण्यासाठी रूम टेम्परेचरला ठेवून घेणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे। त्यानंतर याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत। इथे मी याच्या चौकोनी वड्या पाडून घेत आहे। तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या शेपमध्ये याच्या वड्या पाडून घेऊ शकतात। इथे तुम्ही पाहू शकता, खूप छान अशी बर्फी आपली तयार झालेली आहे। या रक्षाबंधनला तुम्ही ही अशी बर्फी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।